मला तुला मारूनच सिलेबस पार करावी लागेल. मी मेलो तरी माझ्यासारखे असंख्य राहतील. मग मी त्यांनाही मारेल. या लेवलला येईपर्यंत मी खूप कष्ट केले. म्हणूनच म्हणतो इथेच थांब, माघारी फिर नाहीतर काय तू या लेवलला हरलास तर तुला परत पहिल्यापासून गेम सुरू करावा लागेल. तुझे सगळे पॉइंट जातील. चालेल, पण आज मी तुला हरवणारच. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री फाउंडेशन संचलित चाटे स्कूल वरंडा सविनय सादर करीत आहोत गणेश सिंग मरोन लिखित अजय पाटील दिग्दर्शित बालनाट्य शोध अस्तित्वाचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. शौर्य, चल मग उठ लवकर, आंघोळ करून घे. या पोराला काय समजावं हेच समजत नाही. शौर्य, अगं कशाला रडतेस? झोपलाय ना तो, झोपू दे त्याला. झोपू दे म्हणजे? त्याच्या शाळेला सुट्ट्या लागला ना आता, मग झोपू दे ना त्याला. सुट्ट्या लागल्या म्हणजे काय? त्याच सगळं होईपर्यंत मी जर थांबले ना तर मलाच कायमच्या सुट्ट्या लागतील. सुनबाई, तू तुझं काम कर. तुला जायला उशीर होतोय ना, जा तू. मी उठवेन त्याला, त्याचं आवरून घे. हो, अगदी बरोबर बोलते आहे तू. अरे हो, तू माझी बॅग भरली का? मला 4 दिवसांसाठी कॉन्फरन्सला दिल्लीला जायचंय बर का? हो, तुमची बॅग मी रात्रीच भरली. चल मग मी फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत तू चहा नाश्ता बनवून ठेव. आपण मिळूनच चहा नाश्ता करू आणि मग तू मला एअरपोर्टला सोडून तुझ्या कामाला जा. चालेल ना? चालेल, पण एकदा कार्ट्याला उठवते म्हणजे झालं. शौर्य, चल बघ उठ लवकर, आंघोळ करून घे. सुनबाई, तू तुझं काम कर म्हटलं ना, मी उठवते त्याला. हे बाळा शौर्य, शौर्य. आजी, तू अजून गेली नाहीस? नाही रे बाबा, तुझा काका थोड्या वेळाने येणार आहे मला घ्यायला. थोड्या वेळाने जाणार आहे मी. आजी, तू नको ना जाऊस. तू घरात असली की खूप बरं वाटतं मग. आता तर माझ्या शाळेला पण सुट्ट्या लागल्या आहेत. खूप बोर होणार ग. अरे मग तुझ्या पप्पांना सांगून तू पण चल की माझ्या बरोबर गावी. ते सोडणार नाहीत. इथे वेगवेगळे क्लासेस लावले आहेत, त्याचं काय म्हणतील? बरं बाबा, ठीक आहे. आणि हो, तुझा बाबा दिल्लीला का कुठे जाणार आहे बघ. आई येतो का मी? दुपारी भैया येऊन ना घेऊन जाईल तुला. आणि हो, जास्त दगदग नको करूस तू. काळजी घे, समजलं? समजलं रे बाबा. विजय, ऐक ना. अगं काय झालं आई? शौर्याला थोडे दिवस गावाकडे घेऊन जाऊ का म्हणे. ते तुम्ही दोघं पण घरात नसता रे, दिवसभर त्याची घुसमट होते. नको नको, नाही, काहीच गरज नाही त्याला घेऊन जायची. इतके पैसे भरून क्लासेस लावले, त्याचं काय होणार? अगं सुनबाई, लहान आहे तो अजून. इतकं लवकर नको जमकू त्याला. त्याला थोडी मोकळी द्या. तुम्ही दोघं त्याला असे बांधून ठेवता म्हणून तो स्वतःला या मोबाईल मध्ये बांधू पाहतोय. अगं आई, आमच्या जीवनशैलीत असाच बदल होत राहणार. हे आमचे मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना. त्याला सगळ्यातून सर्वाइव्ह करावंच लागणार. शौर्य, चल रे, मी निघतोय बघ. आलो बाबा. बरं मला तू सांग, दिल्लीहून येताना मी तुझ्यासाठी काय काय घेऊन येऊ? आणि हो, आईला त्रास द्यायचा नाही तू. आईला त्रास द्यायलाही असतेस कुठे? टेबलवर दूध ठेवलाय, जाऊन पिऊन घे. आणि हो, नक्की क्लासला जायचं. चल मग आई, येतो मी. चल, बाय शौर्य. चल बघ. बाय.
बाय. आजी मी 2च मिनिटात दूध पिऊन येतो हं. आजकालचं जगणं हे यांनाच माहिती. यांच्या अशा वागण्याने मुलांवर किती परिणाम होतात. या धावत्या उगात यांना तर धावाच लागणार. पण या मुलांना या धावत्या उगात गुरफळतच जगावंच लागणार. पण हे सगळं काही सुटायला पाहिजे. आता मलाच काहीतरी उपाय करायला हवा. कसला उपाय आजी? तर मला सांग, आई बाबा घरात नसताना एकटाच काय करत असतो? हा असतो ना माझ्या बरोबर. गोल्डन टेम्पल, ब्लू वेल, रेसिंग कार, पबजी अशा अनेक जगात फिरून येतो मी. बाळा, मी तुला एक गंमत देऊन जाणार आहे. हा मी आणते. शौर्य, काय रे, तुझी आधी काय अजून एक मोबाईल गिफ्ट देणार आहे वाटतं तुला? तरी पप्पा विचारत होते दिल्लीवरून काय आणू. त्याच वेळेस यू अजून मागायचं नाही का? शौर्य शौर्य झाले बाबा, कोणतरी आलंय वाटतं. शौर्य काका या. काय रे, कसा आहेस? मजेत. आई बाबा गेले वाटतं. हो सकाळीच गेले. या बसा ना. थांबा मी आजीला बोलवतो. आजी, ए आजी, काका आले. हे घे बाळा. हे काय आजी? हे शिवचरित्र आहे. आणि हो, तू असलं काही जगतोयस ना, ते एक भयानक स्वप्न आहे. त्यात गुरफळत जाऊ नकोस. तुला सगळ्यातून बाहेर येण्यासाठी त्याची गरज पडेल. चल निघते मी. काळजी घे. आणि हो, मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर हा. चल आई, येतो शौर्य. बाय. मला वाटलं होतं आजी थांबेल, पण नाही. ती पण गेली आणि जाता जाताही शिवचरित्र देऊन गेली. काय झालं? खेळ ना. माझा मूड नाहीये. अरे, इथे तुझा मोठा प्रश्न येतोच कुठे? चल खेळ. मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाही ना. म्हणजे आम्हाला फक्त तुला हरवण्याचा कमांड मिळाला आहे. अरे पण माझं जास्तीत जास्त वेळ मी तुमच्या बरोबर घालवतो. आमच्या बरोबर वेळ घालवणं ही तुझी मजबुरी आहे, गरज आहे. माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मी तुमच्याकडून थोडी मदत मागतोय रे. चालू झाल्याचं रडगाणं. आम्ही तुला सदा वेळेस सांगितलं ना, आम्हाला तुझं रडगाणं ऐकायचं नाही म्हणून. मग का माझ्यासोबत राहतात? जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. चल, नखरे करू नको. गेम खेळ, लेवल पार कर किंवा हाडून मागच्या लेवलवर जा. मला नाही खेळायचं म्हणून सांगितलं ना एकदा. मग काय करणार आहेस तू? अरे हो, विसरलोच. आमच्या शाण्या बाळाला त्याच्या आजीने हे शिवचरित्र दिलंय ना, म्हणजे आमचं बाळ तेच वाचणार वाटतं. मी काही करेल, पण तुम्ही आता इथून जा. घाबरलास? भीती वाटली हरण्याची? मला हरण्याची भीती नाही वाटत. मला आता माझीच भीती वाटायला लागली. शौर्य, वेळ घालू नकोस. तुम्ही असे नाही जाणार. मी आता गेमच बंद करतो. तू आता गेम बंद करशील, पण नंतर कधी ना कधी तुला तुझा एकटेपणा घालवण्यासाठी गेम ऑन करावाच लागेल. आणि आम्ही परत येणार नव्या दमाने, नव्या ताकदीने. शौर्य, अरे तुझं विश्व आहेस तर कितकं? एवढ्या या मोबाईल एवढं? अरे तुझं विश्व आहे ना, ते आमच्या भोवतीच आहे. हा तुमचा गैरसमज आहे. हा आमचा नाही, हा तुझा गैरसमज आहे. तुला असं वाटतंय तुझ्या विश्वात तुझे मम्मी पप्पा आहेत, पण जरा नीट विचार करून बघ. तुझे मम्मी पप्पा तुला वेळ कधी देतात का? म्हणून तर म्हणतो, आम्ही तुझ्या सोबत असलो की किमान आनंदाने राहतो तरी. आम्हाला सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस. मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही आता इथून जा. मला थोड्या वेळ शांत राहू द्या. तुला एवढ्या समजवून काहीच उपयोग नाही. राहतात एकटा. जातो आम्ही. चला रे.
मिथुन बरोबर बोलत होता. आई बाबांना माझ्यासाठी वेळच नाही. हॅलो बाबा. बोल, कसा आहे? मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं न्यू व्हर्जन गेम घेतलंय बरं का. आल्यानंतर मी तुला देईन. बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता नाही रे, आता मला काम आहे खूप. घरी आल्यावर बोलू ना आपण. चल ठेवतो मी. बाय. हॅलो आई. अरे बाळा, तू क्लासला गेला नाही? असं क्लास जाऊन कसं होणार? आणि जेवण वगैरे करून तसाच सकाळ ठेवू नको. अगं आई माझं ऐकून तरी घे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुला बरं वाटत नसेल तर ड्रॉअरमध्ये औषध ठेवलं आहे. औषध घे. आता ठेवते. संध्याकाळी घरी लवकर येते. बाय. तू रोज घरी लवकर यायचं प्रॉमिस करते, पण तू ते प्रॉमिस कधीच पूर्ण करत नाहीस. तुम्ही दोघं फार वाईट आहात. तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसतो. मला माझ्याबरोबर वेळ घालवायला कोणीच नसतं, म्हणून मला यांच्याबरोबर वेळ घालवावा लागतो. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 महाराज, महाराज मुजरा. महाराज या बसा महाराज. महाराज तुम्ही इथं कसे? आम्ही इथं कसे? आम्हाला इथं फार आधी जायला होतं, पण काय महाराज? पण आजकालच्या पिढीने आम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर स्टेटस ठेवून आमची वाटच बंद करून टाकली आहे. पण आज तुमची अवस्था पाहिली, आम्हाला रावलं नाही, म्हणून आम्ही तुमच्या सोबत बोलायला आलोय. महाराज तुम्ही माझ्यासोबत बोलायला आलात? हो, आम्ही तुमच्यासोबतच बोलायला आलोय. हे पुस्तक तुमच्या आजीने दिलं ना तुम्हाला? हो, आजीनेच हे पुस्तक दिलं आणि म्हणाले ते वाच, म्हणून मी ते पुस्तक. छान केलं, पण खूप उशिरा तुम्ही हे पुस्तक उघडलं. म्हणजे पुस्तक कुठले सुद्धा ते वाचायला शिका. वाचन संस्कृती कमवत आहे. आम्ही मगापासून बघतोय तुम्ही एका वेगळ्याच विश्वात जगताय. तुमची समस्या तुमचे मित्र सुद्धा ऐकून घेत नाहीत. हो महाराज, मी ज्यांच्या बरोबर सगळ्यात जास्ती वेळ घालवतो
सोबत राहतो त्यांनाही माझ्यासोबत बोलायला कंटाळा येतो. मग आम्हाला सांगा, आम्ही तुमचे मित्रच आहोत. तुम्ही माझे मित्र? तुम्ही ऐकून घेणार माझं? का आम्ही तुमचे मित्र शकत नाही? हो, असू शकता की. पण सांगा, बोला. महाराज मला माझ्या आईबाबांचा फार राग येतो. का, काय झालं? ते मला वेळ देत नाहीत. मला वाटतं माझ्या आईबाबांनी मला वेळ द्यावा, माझ्यासोबत बोलावं, पण असं काही होतच नाही. म्हणून मला फार राग येतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. राग येणं साहजिकच आहे. आम्हालाही असाच राग यायचा आमच्या आबासाहेबांवर. आम्ही असेच नाराज व्हायचो. असंच एकदा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला विजापूरला बोलवलं. आम्ही खूप खुश होतो. पण लगेचच आमच्या आबासाहेबांनी आम्हाला पुण्याला पाठवलं. तेव्हा आम्हाला फार वाईट वाटलं. आम्ही तडक आमच्या आऊसाहेबांना जाब विचारण्यास गेलो. आऊसाहेब, बोला शिवबा, काय हवंय तुम्हाला? आम्हाला आबासाहेबांचा फार राग आलाय. आणि तो ही आबासाहेबांचा? हो. का? आम्ही कारण पुसू शकतो का? जरूर आऊसाहेब. आम्ही इतके गैर वाटतो का आबासाहेबांना? नाही. कुठलाही पुत्र आपल्या वडिलांना गैर कसा वाटेल? तुम्ही तर आबासाहेबांचे स्वप्न आहात. आबासाहेबांनी तुमच्या डोळ्यातून पुढचा हिंदवी स्वराज्य पाहिला आहे. म्हणजे आम्हाला काही समजलं नाही. जी स्वप्न त्यांना पूर्ण करता आली नाही, ती स्वप्न त्यांचे चिरंजीव पूर्ण करतील अशी आशा आहे त्यांना. आणि तुम्ही तर त्यांचे लाडके आहात. जर आम्ही आबासाहेबांचे इतके लाडके आहोत तर ते आम्हाला वेळ का देत नाही? सतत मुलगिरीवर का असतात? काय झाले ते तुम्हाला आता नाही कळणार. तुम्ही समजून सांगा, कळेल आम्हाला सगळं. शिवबा, आबासाहेब सरदार आहेत. तुमचं भविष्य अधिक चांगलं होण्यासाठी त्यांना सतत मुलगिरी करावीच लागते. ते चाकर आहेत आणि ही चाकरी तुमच्या नशिबात येऊ नये म्हणून ते सतत मोठं करतात. तुम्ही मोठं व्हावं आणि या यवनांचं राज्य नष्ट करावं, छत्रपती व्हावं हे त्यांचे स्वप्न आहे. म्हणून आबासाहेब आता तुम्हाला फारसा वेळ देऊ शकत नाही. आणि त्यात तुम्ही असे रागाला जाणे चुकीचे आहे. कदाचित उद्या आम्हालाही तुम्हाला वेळ देता येणार नाही. मग का तुम्ही असेच नाराज होणार आमच्यावर? नाही आऊसाहेब, आम्ही कधीच नाराज देणार तुमच्यावर आणि आबासाहेबांवर. चुकलं आमचं, अशी चुकून होणार नाही. आबासाहेबांचं ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं? हो. या दिवशी आम्हाला समजतं की कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते. तुमचे आईवडील आता तुम्हाला फारसा वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ असं नाही ते मुद्दाम तसे वागताय. तुमचं भविष्य अधिक चांगलं व्हावं, तुम्ही सुखी समाधानी राहावं म्हणून ते आता या परिस्थितीत पडतात. त्यात तुम्ही सगळे समज करून घेऊ नका. मान्य आहे, माझे आई बाबा मला वेळ देत नाहीत, पण ही क्लासेस कशासाठी? फार वैताग आहे तुम्हाला या सगळ्यांचा. परत चुकता तुम्ही. असाच बाका प्रसंग आम्हाला आला होता. शिवबा, कसे आहात तुम्ही? आबासाहेबांना मानाचा मुजरा. आबासाहेब, आम्ही छानच आहोत, पण आज प्रत्यक्षात तुम्ही इथे? हो, आम्ही चाललो आहे तुमच्या भेटीला. फारसा वेळ मिळत नाही आम्हाला आमच्या कामाच्या व्यापातून. बरं, तुमचं शिक्षण कसं चाललंय? छान चालू आहे. दादोजी, कशी सुरू आहे यांची शस्त्रविद्या? हळूहळू शिकत आहे. शस्त्रविद्या, दंडविद्या, शासन, लिखाण, वाचन अशा बऱ्याच गोष्टीत पारंगत करायला. यांच्यात आहे एवढी दम. उद्याच्या छत्रपती आहेत ते. ऐकलं बाळराजे, चला आज आपण वेगळी शस्त्रविद्या शिकणार आहोत. काढा ती तलवार. अवसर आज सायंकाळी आम्ही स्वतः रामायण वाचायला सुरुवात करणार आहोत. बरं, वाचन लेखन याबरोबरच आपणास दादोजींकडून शस्त्रविद्याही शिकायची आहे. चला आता प्रथम दादोजींकडून शस्त्रविद्या शिका. बरं, शुभा निघतो आम्ही. काही लागल्यास कळवा. आम्हाला खूप त्रास होतो शस्त्रविद्या शिकायला. आमचं अंग गामगं होऊन जातं. शस्त्रविद्या तर तुम्हाला शिकावीच लागेल. आज तुम्ही कष्ट घेतलात तरच उद्या तुम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहोत. तुमच्यात ती खूबी आहे. तुमचे आबासाहेब तुम्हाला भरते ओळखून आहेत. तुमचे अंगी असलेले सुप्त गुणांना ते चांगलेच ओळखून आहेत. त्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तर त्यांनी आम्हाला तुमच्या शिक्षणाच्या जबाबदारीत ठेवलं. आणि हो बाळराजे, तुम्ही त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका. काढा ती तलवार.
जर आमच्या आबासाहेबांना मॉट इतका विश्वास असेल तर आम्ही कधीच कंटाळा करणार नाही. त्या दिवसापासून आम्ही कुठल्याच विद्येसाठी कंटाळा केला नाही. जे काही शिकताना ना आम्ही फक्त शिकून घेतलं. आमच्यापेक्षा आमच्या आबासाहेबांना जास्त विश्वास होता, म्हणून तर ते आम्हाला प्रत्येक विद्येत पारंगत होताना पाहत होते. शौर्य, तुमच्यातही ती धमक आहे असे कदाचित तुमच्या आई वडिलांना वाटत असेल, म्हणून तर ते तुम्हाला त्या इतक्या क्लासेस लावण्याचा प्रयत्न करताय. जर तुम्ही या सगळ्याचा कंटाळा केला तर तुम्हाला हे शिक्षण रडताळ वाटेल, पण जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने सगळं शिकत गेला तर तुम्ही या सगळ्याला असत केवळच सामोरे जाल. मी प्रयत्न करेल महाराज. प्रयत्न करा. तुमची अवस्था खूप वाईट आहे. आमच्या वेळेसही अशीच परिस्थिती होती. म्हणजे आम्ही आत्ताच तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली, कारण ते प्रश्न आमचेही होते. तुम्ही स्वतःला कॉलनीच्या भिंतीत बंद करून घेतलाय आणि आम्ही गळकोटात बंद होतो. परत इतकाच होता की आम्ही आमच्या सहमळ्यांबरोबर मातीत किल्ला खेळत कधी तोरणा जिंकला आणि तुम्हाला तुमचे शेजारी कोण राहत हेच माहित नाही. तुम्ही किंबहुना माहिती सुद्धा करून घेत नाही. आठवा पाहू, तुमच्या बिल्डिंग मध्ये तुमचे किती मित्र आहेत? आठवत नाही की खरं सांगायला लाज वाटते? हो महाराज, माझ्या वयाची किती मुले या कॉलनीत राहतात मला हेच माहित नाही. इथं माझा एकही मित्र नाही. वर्गात आणि क्लासेस मधल्या मित्रांची संख्या बोटावर मोजायला इतकीच आहे. याला कारणीभूत तुम्हीच आहात. अरे, जिवंत माणसं बरोबर मैत्री करायचं वय तुमचं, आणि तुम्ही सकाळ पासून तर झोपेपर्यंत या निर्जीव वस्तूंशी संबंध अडवतात. ज्या वस्तूला जीवच नाही, जी वस्तू सजीवच नाही, जिला मनच नाही, तिला तुमच्या भावना कशा काय कळतील? शौर्य, आयुष्यात संकट येतच राहतील. तुम्ही अजून लहान आहात. पुढे पुढे संकट वाढत जातील. निडर होऊन जगायला शिका. मित्र बनवा. हेच मित्र पुढे तुमच्या मदतीला येतील, तुम्हाला जीव ओढून टाकतील. महाराज, तुमच्या बाबतीत कोणत्या भयंकर संकटातून तुम्हाला तुमच्या मित्रांनी बाहेर काढलं? अनेकदा आमच्या मावळ्यांनी आम्हाला संकटातून बाहेर काढलाय. मावळ्यांनी? हो, मावळ्यांनी. तेच तर आमच्या जीवाभावचे मित्र होते. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मलसरे, शिवा काशी असे अनेक जण होते, ज्या बाल शिवरायाला छत्रपती शिवाजी महाराज बनवण्याच्या प्रवासात आपली प्राणांची आहुती देण्यास पुढे सरसावले. महाराज, तुम्ही त्यांना कधीच विसरू शकणार नाही ना? हो, आम्ही त्यांना कधीच विसरू शकणार नाही. आणि तुम्हाला आमच्या आयुष्यातील अजून एक प्रसंग सांगतो. आमच्या जॉबचा दानपेटीचा प्रसंग आला होता, तेव्हा आमच्या याच मावळ्यांनी मला साथ दिली होती. आम्ही अफजल बेटीसाठी पूर्ण वळतून बाहेर पडत होतो. महाराज, आपल्याला काही नवीन नाही. तुम्ही गडातून खाली उतरूच नका, हवं तर आम्ही जाऊन शिर मारतो. नाही, या सुलतानी संकटाला आम्हाला सामोरे जावे लागेल. महाराज, पण दगा फटका झाला तर? दगा फटका झाला तर तुम्ही आठच आमच्या मदतीला. हो, जर काही बरं वाईट झालं आमच्या बरोबर तर तुम्ही स्वराज्य वाढवा. आमच्या इतके तुम्ही सुद्धा स्वराज्याचे आहात. महाराज, तुम्हाला वेळेच्या आठ संकटाला हा जीवा सामोरे जाईल. होय महाराज, तुम्ही जीवाला सोबत घेऊन जा. होय महाराज. चला जीवा, चला आमच्या सोबत. हर हर महादेव. हो, आम्ही तयार झालो. गडूतून खाली आलो. आमच्या सोबत आमचा जीवा होता. आम्ही शामेण्यात अफजलपेठ घेणार होतो. आम्हाला माहिती होतं दगा फटका होता, म्हणून आम्ही खबरदारी बाळगली होती. चिखल परिधान केलं होतं. बागनाकी होती आमच्यासोबत. आम्ही अफजलला गळावर घेतली. पट्यार काढून त्याने आमच्या पाठीत फुकवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न तीव्रतामुळे निघाला गेला. त्याने आम्हाला आपला खबर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेस आम्ही तत्परता लागून वाघ रंगाने जर कोथळा बाहेर काढला आणि मात्र केला, पण त्याचा अंगरक्षण सय्यद बंडा आमच्यावर चालून आला. त्याने आमच्यावर तलवार उघडली. इतक्यातच जीवाने सय्यद बंडाला आपल्या संशयीने खलास केला आणि आम्ही बचावलो. आणि इतिहासात होता जीवा म्हणून वाचता शिवा ही गर्जना वज्रावर जमली. सांगितलं माहित आहे का? समय सुचकता, निडरपणा,
मित्रप्रेम अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या अंगात असतात. त्याला ओळखायच्या असतात, वास्तव जीवनात अंमलात आणायचे असतात. शौर्य, आयुष्यात मित्र हवेत, कारण त्यांनाच आपल्या भावना कळतात. बरोबर आहे तुमचं. कळत ना कळत त्या स्वप्नाच्या दुनियेत मी जगत होता, पण यातून बाहेर कसं यायचं? आज या असे आम्हाला भेटलात, तसे अनेक पुस्तकरूपी मित्र तुमची वाट पाहत आहेत. पुस्तक रूपी? हो, पुस्तकरूपी. आज जसे आम्हाला वाचलात तसे राम, कृष्ण, विवेकानंद, भगतसिंग असे अनेक जण आहेत वाचनात. अनेक जग लपलेले आहेत, त्याला उलगडा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आमच्या काळात शस्त्रास्त्रे घातक होते, पण आम्ही त्याचा योग्य उपयोग करायला शिकलो. आणि तुमच्या काळात मोबाईल तितकाच घातक आहे. म्हणजे याचा योग्य वापर करायलाच हवा. हो, हा मोबाईल फक्त गेम पुरताच मर्यादित नाही, याचे असंख्य फायदे आहेत, ते करून घ्या. हो महाराज, आजपर्यंत मोबाईलचा वापर मी फक्त गेम पुरताच करत आलो, पण याच्या पलीकडे एक वेगळाच विश्व आहे. हे मी विसरूनच गेलो होतो की बरीच माहिती मिळू शकते यातून. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याला अंमलात आणणे काळाची गरज आहे. आणि तुमचा याच वय आहे योग्य निर्णय घ्यायचं, कुठल्या गोष्टींना जवळ करायचं आणि कुठल्या गोष्टींना लांब करायचं. तुमच्या मनामध्ये तुमच्या आईवडिलांविषयीचे गैरसमज दूर झालेच असतील. हो महाराज, तुमच्यामुळे माझ्या मनातील शंका समस्या सगळ्या मिटल्या. चला तर मग पुढील कामगिरीच लागा. शौर्य, तू आम्हाला असा अर्ध्यातून सोडून जाऊ शकत नाही. ही गेमची लेवल पूर्ण कर, नाहीतर हार मान्य करून एस्केपचं ऑप्शन सिलेक्ट कर, म्हणजे आम्ही जिंकू. दाबाचे बटन शौर्य. कधी कधी हरणं फार महत्वाचं असतं. त्या काल्पनिक मैदानातील खेळात तुम्ही पराभूत होऊन खऱ्या खऱ्या आयुष्यात जिंकणार. शौर्य, तू यांचं ऐकून गेम सोडू नको. यांचं अस्तित्व फक्त या पुस्तकापुरतच मर्यादित आहे. महाराज, आपली आज्ञा असेल तर आता याचे 2 तुकडे करतो. यांची अक्कल दाखवून यांना देतो. जे करायचे काय असतात ते दाखवून देतो त्यांना. आज्ञा, महाराजांची आज्ञा. अरे, आम्ही फक्त आज्ञा पाडतो, ते फक्त आमच्या शौर्यांची. एकच आज्ञा, फक्त शिव आज्ञा. तुमच्या सारख्यांना बनवण्यासाठी अनेकांचे डोके लावले जातात, तेव्हा तुम्ही कुठे न राहतो. आणि तर ते तुम्ही कमांड म्हणताना तुम्ही ती कमांड पोहोचवणारे अनेक जण असतात. तुमचं अस्तित्व कमांडवरती चालतं. आम्ही आमच्या राजाच्या आज्ञावरती चालतो. तुमच्या सोबत बोलण्याचा एकही अर्थ नाही. महाराज, फक्त तुम्ही आज्ञा करावी. नाही रे, यात त्यांचा दोष नाही. आपल्याच लोकांनी आपले अस्तित्व पुस्तक, पुतळे, फोटो आणि आता तर आमच्या अर्ध्यात जाणून विषय ठेवणं पुरतच मर्यादित ठेवलं आहे. पण आमच्या विचारांना अंमलात आणत नाही. आणि आम्ही आज फक्त सुरुवात केली आहे. आमचं अस्तित्व जरी मर्यादित असलं तरी आम्ही तुमच्यासारखे काल्पनिक नाही. आम्ही उभ्या मार्ग याचं अस्तित्व कधीच संपुष्टात येत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते. आम्ही जसे इंग्रज स्वराज्य स्थापन करून मुघलांचे राज्य नष्ट केले, तसेच ही पिढी भयमुक्त मार्गाला सोडून स्वतःच सक्षम असं अस्तित्व स्थापन करणार आमचा विश्वास आहे. आणि हो शौर्य, जंगलातील वाघ जो 2 पावलं मागे घेतो तर याचा पराजित झालाच नाही, तर तो वाघ 2 पावलं मागे घेऊन मोठी झेप घेण्याच्या तयारीत असतो. शौर्य, तुझं हरणं आणि आमचं जिंकणं जवळजवळ ठरलंय. आम्ही जिंकणार. दाब ते एस्केप बटन. मी असं आणणार नाही. मी तुम्हाला असं जिंकूच देणार नाही. मी एस्केप बटन दाबणार नाही. मी अनइन्स्टॉल बटन दाबून माझ्या आयुष्याचं तुमचं अस्तित्व नष्ट करणार. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शौर्य, ए शौर्य, अरे उठ बाळा, मग सकाळ झाली. अगं आजी, काय रे, काय झालं? आणि हे काय, रात्री गेम खेळत खेळतच झोपलास? तो गेम बंद कोण करणार? आजी, मी ही गेम शिवराय, शहाजीराजे आणि तो इथून अजून झोपेतच आहे वाटतं. जा ब्रश करून घे. आणि हो, तुझा बाबा कुठेतरी जाणार आहे बघ, त्यांना भेट आली. मला आई बाबांना भेटावंच लागेल. शौर्य राजे, उठलात वाटतं. बाबा, तुम्ही गावाला चाललात? हो रे, मी जातोय 4 दिवसांसाठी. बरं, ते न्यू व्हर्जन गेम घेऊन येऊ का? बाबा, मला गेम नकोय. आणि हो, तुम्ही खुशाल जा, माझी काळजी करू नका. आणि तुम्ही मला वेळ देत नाही म्हणून कधीच रागाला जाणार नाही. अरे बापरे, चक्क माझं बाळ गेम नको म्हणतोय.
आणि आपल्याबद्दल तक्रार करणे असेही म्हणतोय. होय, आणि आजपासून मी सगळे क्लासेस अटेंड करेन. हो, सगळ्यात अव्वल सुद्धा येईल. हे एका रात्रीत कसं शक्य झालं? अरे पण काय शक्य झालं आणि काय? आपला शौर्य बदललाय, त्याच्यात बदल झालाय. आई, हा बदल आधीच व्हायला हवा होता, पण मला आता समजलं याच वयात प्रगती महत्वाची आहे. हेच वय आहे स्वतःला सावरून समजून उभारण्याचं, एखाद्या वेलीसारखं. ये बा, शाबास शौर्य. चल आम्ही निघतो आता, आम्हाला खूप उशीर होतो. आजीला त्रास द्यायचा नाही, आणि हो, तो गेम बंद कर. बाय. हे घे बाळा, हे शिवचरित्र आहे. वाच यातून, तुला बरं ज्ञान मिळेल. थांब आजी, आधी ही गेम बंद करतो, म्हणजे अनइन्स्टॉल करतो. बाळा, मी 2च मिनिटात आले बॅग घेऊन. तुझा काका येणार आहे ना थोड्या वेळाने? Thank you.